आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथच्या सूर्योदय हॉलजवळील अटल उद्यान आता नव्या रूपात नागरिकांच्या सेवेत दाखल झालं असून या उद्यानाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उद्यानाचा अक्षरशः कायापालट झाला असून साई कानसाई परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जातोय। तर या कामासाठी नगरसेवक कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांचंही नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे। एकेकाळी केवळ मोकळं मैदान असलेलं अंबरनाथ पूर्वेतील अटल उद्यान आता आधुनिक सुविधांनी सजलेलं आकर्षक उद्यान बनलं आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळे या उद्यानाचा संपूर्ण पुनर्विकास करण्यात आला असून नुकतंच हे उद्यान नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय। उद्यान सुरू होताच सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी इथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक बेंच, हिरवगार लॉन, प्रशस्त पायऱ्या, आधुनिक ग्रीन जिम, बॅडमिंटन कोर्ट, मुलांसाठी खेळणी आणि खास मंचान अशा विविध गोष्टींचा यात समावेश आहे। यासोबतच मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला असून आकर्षक पथदिव्यांमुळे संपूर्ण उद्यान रात्रीच्या वेळी अधिकच सुंदर दिसतंय। त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या उद्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। अंबरनाथमध्ये असं दर्जेदार उद्यान तयार केल्याबद्दल नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानलेत। तर उद्यानासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांचंही नागरिकांकडून कौतुक होत आहे। दरम्यान हे सगळं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि आधुनिक संकल्पनेमुळे शक्य झालं, अशा शब्दात नगरसेवक कुणाल भोईर यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानलेत। याचं सगळं श्रेय हे आपल्या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आहेत। खासदार साहेब या मैदानामध्ये एकदा कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी या मैदानाची दुरावस्था पाहिली आणि त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन याचा एक DPR तयार केला आणि त्याचा निधी साहेबांनी जिल्हा नगरोत्थानच्या माध्यमातून या अंबरनाथ नगरपालिकेला दिला आणि या उद्यानाचा कायापालट झाला। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की खासदार साहेब ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवतील त्याचं नक्कीच नंदनवन होईल आणि लोकांचा प्रतिसाद बघता खूप आनंद वाटतोय। मुळात म्हणजे या गार्डनला कोणत्याही प्रकारची फी आम्ही नगरपालिका आकारत नाहीये। त्यामुळे अंबरनाथ असू दे, उल्हासनगर असू दे, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात येत आहेत। अप्रतिम, खूपच सुंदर गार्डन काढलेलं आहे। साहेबांच्या कृपेने आपलं गार्डन छान झालेलं आहे आणि कुणाल आणि अपर्णा आज वर्षानुवर्ष अंबरनाथमध्ये इतकी चांगली कामं करतात। आज एवढे सुंदर प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत, त्याच्यामध्ये हाही प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे। खूप मोठ्या संख्येने मोठ्या पब्लिकसाठी येऊ शकतात इथे। बरं, ह्याला कुठल्याही प्रकारचा आकार त्यांनी अवलंबलेला नाही किंवा पैसे द्या आणि एंट्री घ्या असंही नाही आहे, फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना होता। ह्याच्या आधीही आम्ही ह्या गार्डनमध्ये यायचो। आमचा गार्डन कट्टा म्हणून ग्रुप होता, आम्ही रोज इथे यायचो, पण तेव्हा इतक्या सोयी नव्हत्या। पण आता मोठ्या प्रमाणात सोयी केलेल्या आहेत। छानपैकी त्यांनी मचाण केलेलं आहे फोटो काढण्यासाठी, मुलांना खेळायला केलेलं आहे, बसायला पण सुंदर जागा केलेली आहे आणि बरेच त्यांनी व्यायामाचे सामान लावलेले। तेव्हा पूर्वी एवढं नव्हतं, पण आता त्यामुळे खूपच झाले आणि त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना होतोय। त्याच्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ। साहेबांना तर प्रश्नच नाहीये, ते तर इतकी मोठी काम करतात खासदार साहेब आपले, त्यांना सुद्धा धन्यवाद आणि आपण आणि कुणाला सुद्धा खूप खूप धन्यवाद। हे अंबरनाथचं एक भूषण असंच म्हणावं लागेल। इतकं अप्रतिम असं गार्डन झालंय आणि कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर दोघांनी खूप मेहनत घेऊन हे आणि अशी कायम स्वच्छताही इथे टिकून राहावी हीच अपेक्षा करतो आणि एवढ्या सुख सुविधा येथे केलेल्या आहेत। खूप छान आणि असंच चांगले यांच्या हातून छान छान कार्य होत राहो। साहेबांनी जे केलेलं आहे त्यांनाही हॅट्स ऑफ आणि ह्या दोघं नवरा बायकोंचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अरे, गार्डन बद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं हे एक म्हणजे खूप असा प्रश्नच आहे। आमच्या सर्वांसाठी अंबरनाथकरांसाठी खूप एक आनंदाची पर्वणीच म्हणजे जवळजवळ मिळालेली आहे। आपले खासदार साहेब, आपले नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर आणि सगळ्या समस्त जे कोणी ह्याच्यासाठी जे अथक परिश्रम करत होते त्यांच्या सगळ्या त्या कष्टाला फळ मिळालेलं आहे आणि सगळ्यांच्या जे काही मनातल्या एक एक इच्छा होत्या की इथे आपल्या अंबरनाथकरांसाठी छान एक असं प्रशस्त गार्डन व्हावं आणि ते झालेलं आहे। सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी म्हणजे अगदी सिनियर सिटीजन, मुलं, बायका, पुरुष
आणि म्हणजे त्यामुळे कसं सगळीकडे असा आनंद पसरलेला आहे. छान संगीत आहे आणि संध्याकाळी इतकं फ्रेश योगावाल्यांसाठी, त्याच्यानंतर सकाळी वॉकिंगसाठी इतकं म्हणजे प्रसन्न वातावरण वाटतंय ना, की एक म्हणजे हा एक ब्युटी स्पॉट झाल्यासारखं झालेलं आहे. आणि मुलं येतात, सेल्फी पॉइंट आहेत आणि एक शेवटी आपल्या शरीराला पण आपल्या आवश्यक असते, की आपली हालचाल होण्यासाठी चाल महत्वाची आहे. ती एक संध्याकाळी होते, सकाळी होते, योगा होतो छानपैकी. त्यामुळे कसं आज त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे आणि असंच आमच्यासाठी एक त्यांनी छान काहीतरी म्हणजे उपक्रम राबवावेत हीच इच्छा. धन्यवाद खासदार साहेब, नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर. असेच आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि खूप खूप धन्यवाद. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या AVD न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर.